जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली। शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे व शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा घटत असल्याने नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांनी दिली। आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी हा निर्णय पालिकेने घेतल्याचे त्यांनी सांगितले। नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली। गेल्या महिनाभरात शहरासह परिसरात तापमानात मोठी वाढ झाली असून यंदा तापमान 44°C पर्यंत पोहोचले आहे। या उष्णतेचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या झराळी येथील विरचक प्रकल्पातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे। पावसाळा जूनपर्यंत अपेक्षित नसल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी हा उपाय करण्यात येत आहे। नगराध्यक्षा रघुवंशी यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे। यासोबतच उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनीही नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पाणी पुरवठा हे धरणांमधून सोडवण्यात येत आहे, म्हणून तो पिवसर पाणी येतं। काही काही तक्रारी तर त्याच्यावरती उपाययोजना पण सुरू आहेत आणि आम्ही 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे। कारण की उन्हाळ्याचा पाता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चालला आहे, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही। जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही। जुलै ऑगस्टमध्येच पावसाचं प्रमाण हे थोडंफार प्रमाणात सुरू होतं। त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे, जून, जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। तरी माझ्या म्हणजे सगळ्याच नंदुरबारकर वासियांना विनंती आहे की पाण्याचा अपव्यय टाळावा। म्हणजे काहींच्या टाक्या वाहतात, त्या टाक्या वाहणं बंद करून द्यायच्या। अंगणात पाणी सुरू राहतं, पाणी अंगणात शिंपडणं, पाईप मधून पाणी असंच वाया टाकणं, जेणेकरून त्याला थोडंसं ब्रेक दिला पाहिजे।